हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वुमन मोटिवेशन विथ श्रद्धा. आजचा हा व्हिडिओ माहिती देण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला नवीन सुरुवात देण्यासाठी आहे. जर तुमचं वय 40 पार झालं असेल किंवा तुम्ही 40च्या आसपास असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 20 किंवा 30 किंवा 35पर्यंतच्या वयात आपण करिअर, मुलं, घर, जबाबदाऱ्या यात इतकं गुंतून असतो की स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला मिळत नाही. मग 35 ते 40 या वयात नंतर शरीर हलकेसे संकेत द्यायला सुरुवात करतात. पायऱ्या चढताना दम लागणे, सकाळी उठल्यानंतर टाच दुखणे, चेहऱ्यावर सूक्ष्म रेषा दिसणे, चिडचिड होणे असं जर तुमच्यासोबत होत असेल तर घाबरू नका. थोडेसे तुम्ही छोटे बदल तुमच्या दैनंदिन सवयीमध्ये केले तर तुम्ही पुन्हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि आनंद अनुभवू शकता. 20 आणि 40 मधला फरक समजून घ्या. 20व्या वर्षी आपला मेटाबॉलिझम खूप वेगवान असतो. आपण काही खाल्लं तरी पटकन पचतं. पण 35-40 नंतर हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात. इस्ट्रोजन कमी होऊ लागतं. त्यामुळे हाडांची ताकद कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून या वयात व्यायाम हा वजन कमी करण्यासाठी नाही तर शरीर सक्रिय आणि मन आनंदी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. रोज 15 ते 20 मिनिट चालणं, हलकासा योगा करणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ बसणं हे तुमच्या शरीरासाठी अमृतासारखं आहे. व्हिटॅमिन डी हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यानंतर रोज 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम बूस्ट होतो आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम पण हेल्दी आणि स्ट्रॉंग राहते. आहारात छोटा बदल करा, त्याचे परिणाम खूप मोठे होतात. तुम्ही सगळ्यांसाठी प्रेमाने स्वयंपाक बनवता, पण स्वतःच्या ताटात पोषण आहे का याकडे लक्ष देता का? 40 नंतर प्रमाणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य द्या. प्रोटीनयुक्त पदार्थ खा जसं की डाळी, सोयाबीन, अंडी, पनीर. कॅल्शियमयुक्त पदार्थ खा जसं की दूध, ताक, दही. साखरेचं आणि मिठाचं प्रमाण कमी करा. रात्रीचं जेवण झोपण्याआधी 2 ते 30 तास आधी घेण्याची सवय लावा. तुमची हरवलेली आवड जगा. लग्नानंतर हरेक महिला फक्त आई किंवा पत्नी म्हणूनच ओळखल्या जातात. पण तुमची स्वतःची ओळख काय? तुम्हाला गाणं आवडायचं का? चित्रकला, लेखन. आता पुन्हा ती आवड जिवंत करा. आवडतं काम केल्याने मन प्रसन्न होतं आणि ताण कमी होतं. स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नाही तर तुमचा हक्क आहे. मैत्री आणि मानसिक आरोग्य. एकटेपणा हळूहळू मनावर परिणाम करतो. त्यामुळे मैत्रिणींशी बोला, एकत्र फिरा, ग्रुप जॉईन करा. त्याचसोबतच नियमित आरोग्य तपासणी पण करा. शुगर, BP, थायरॉईड याची तपासणी दर 6 महिन्यांनी करा. आजारांची वाट पाहू नका, आरोग्य जपा. सर्वात महत्त्वाचं, 40 वर्ष म्हणजे तुमचा शेवट नाही तर तो नव्या दृष्टिकोनाची सुरुवात आहे. तुमचं शरीर तुमच्या विचारावर प्रतिक्रिया देतं. जर तुम्ही स्वतःला कमजोर, थकलेलं समजाल तर तसं वाटू लागेल. पण रोज आरशासमोर उभं राहून स्वतःवर प्रेम केलं, स्वतःचं कौतुक केलं तर तुमची ऊर्जा वेगळीच असेल. तुमचा आनंदाची चाबी तुम्ही कोणाच्या हातात देऊ नका. तुमचा आनंद हा तुमची जबाबदारी आहे. आजपासून छोटासा बदल सुरू करा, कारण तुम्ही खास आहात.